रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या विषयावर रोहित पवार पत्रकार परिषद घेणार होते, तर अजित पवारांच्या विमान अपघाताच्या योग्य तपासणीसाठी काही बैठका सुरू आहे, त्यामुळे राजकीय विषयावरील पत्रकार परिषद पुढे ढकलावी लागते, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय। बारामतीतल्या रनवेजवळ विमान पडतानाचा व्हिडिओ समोर आला असून हाच व्हिडिओ दाखवत रोहित पवारांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे। धुकं असताना पायलटनं विमान लँडिंगची परवानगी का मागितली असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। अजित पवारांच्या विमान अपघातावर कुणाच्या शंका असतील तर त्या शंकांचं निरसन झालंच पाहिजे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। विमान अपघाताबाबत अपेक्षित तपास सुरू आहे, भारतीय चौकशी यंत्रणांवर शंका उपस्थित करू नका, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। रोहित पवारांच्या आरोपांची दखल घेणं गरजेचं आहे, अपघाताची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत 600 कोटींचा प्रारूप आराखडा मांडण्यात आला। दरडोई उत्पन्न 4.5 लाखांवर नेलं जाणार आहे, मात्र अधिकारी वर्गानं निधी खर्च करताना काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणेंनी दिले आहेत। बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे दमदार पुनरागमन झाले। विधानसभेच्या पराभवानंतर खचले नाही, फिनिक्स पक्षासारखी पुन्हा भरारी घेतली आहे, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी राजेंद्र राऊत यांचं कौतुक केलंय। राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलं जात आहे। महसूल विभाग, गृह ग्रामविकास विभागाचे सहकार्य घेतले जाते। कॉपी केली त्यांच्यासह केंद्र प्रमुख आणि पालकांवर कारवाई केली जाईल। ज्या शाळांनी पालन केलं नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं शिक्षण मंत्री दादा भुसेंनी भाष्य केलंय। शिवसेनेत गटबाजी नाही, इथे एकच गट आहे। निवडून आलेले पदाधिकारी प्रमुख नेत्यांना भेटत असतात, रुटीन प्रकार होतात, गटबाजीचा प्रश्न नाही, असं म्हणत दादा भुसेंनी नाशिक नगरसेवकांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिलंय। स्वारगेट येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टीहब मेट्रो स्टेशनला अजित पवारांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे। पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांना रोहन सुरवसे पाटील यांनी निवेदन दिलंय। कोल्हापुरात विजयी उमेदवाराच्या समर्थकानं एका वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, तर तिच्या संपूर्ण घरात गुलाल फेकला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वृद्ध महिलेनं विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याच्या रागातून विजयी उमेदवाराच्या समर्थकानं तिला मारहाण केली आहे। महापौरांच्या भाषणावेळी काँग्रेसच्या महिला नगरसेविका जागा नसल्यानं नगरसेविका जमिनीवर बसल्यामुळे काँग्रेससह ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला। उपमहापौर संजय घाडी यांचा ठाकरे गटानं निषेध केलाय। पेपर फाडून सभागृहात उडवण्यात आले। घाडी भाषणासाठी उभे राहिले असताना ठाकरेंच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली आहे। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात कोश्यारी आले तेव्हा एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली। पुरंदर विमानतळाला मान्यता देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून मान्यता देण्यात आली आहे। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे आणि विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी सदिच्छा भेट घेतली। ठाण्याचे नवनिर्वाचित उपमहापौर कृष्णा पाटील यांनी देखील माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे। काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला महापौर बनवलं, भाजप काँग्रेस युक्त झाला, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। युवा स्वाभिमान पार्टीचे नवनिर्वाचित उपमहापौर सचिन भेंडे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांची गंगा सावित्री निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राणा यांनी त्यांचं औक्षण करून जंगी स्वागत केलं। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलची जिल्हास्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवण्याबाबत एकमतानं निर्धार करण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे। पुढील काळात उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या नेत्या
सुनित्रा पवार यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला मजबूती देण्याचा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिला. चंद्रपूरचा महापौर होणं हे स्वप्न होतं. सुधीर मुनगंटीवारांच्या पाठिंब्यामुळे स्वप्न पूर्ण झालंय असं वक्तव्य महापौर संगीता खांडेकरांनी केलं. जमिनीवर पाय होते म्हणून यश मिळालं असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय आणि भाजपला टोला लगावलाय.